ते ऑटोमॅटिक खाली येते. वारे नाही करायचं, नाही बांधायचा. वेगळे साहेब नमस्कार. नमस्कार. आज संपूर्ण तळेगावकरांचं एक स्वप्न पूर्ण होतं आहे. आपला खूप मोठा पाठपुरावा होता याला. काय प्रतिक्रिया द्याल आपण आज? आजच्या या दिवाळीच्या पर्वामध्ये आपल्या तळेगावकरांचं आणि समस्त शिवशंभू भक्तांचं एक स्वप्न हे शिवशंभू तीर्थ याचं आज अनावरण होतं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही तळेगावकरांची आणि सर्व शिवशंभू भक्तांची एक मोठी प्रतीक्षा होती. आता ती प्रत्यक्षात साकारली जाते. आज संध्याकाळी 4 वाजताच्या कार्यक्रमामध्ये पूजनीय गोविंददेवगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये या शिवशंभू तीर्थाचं लोकार्पण अनावरण आज होतं आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये या तीर्थ या संकल्पनेवर काम करत असताना अनेक चढ उतार अडथळे याच्यामध्ये निर्माण आले, परंतु या सर्वांवर सगळ्या समाजाच्या मदतीतून मात करत आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहोत. मी या शिवशंभू तीर्थाच्या अनावरण कार्यक्रमाच्या पूर्वी या सर्व या प्रकल्पात या निर्मितीमध्ये सहाय्यभूत ठरलेल्या सर्वच्या सर्व सहाय्यकांचं मी पहिलं तर प्रथमतः आभार मानेल आणि त्या सर्वच मंडळींच्या योगदानातून आज हे शिवशंभू स्मारक उभा राहतं आहे. धन्यवाद सर. नमस्कार. काय सांगाल आपण? नमस्कार. आज या ठिकाणी श्री शिवशंभू तीर्थ या ठिकाणी जे आज भव्य स्मारक होतं आहे, या स्मारकाच्या निमित्ताने आज तळेगाव नगरी अतिशय खुश आहे. ह्या सोहळा पाहण्यासाठी समस्त मावळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी या ठिकाणी येणार आहेत व आज हे संकल्पपूर्ती होती याचा आम्हाला खूप आनंद आहे. मला आठवते काही वर्षापूर्वी या ठिकाणी तळेगावमध्ये 2 शिवस्मारकांचा विषय होता. लोहगड विसापूर विकास मंचातर्फे मारुती मंदिर या ठिकाणी भव्य शिवस्मारकाचा संकल्प राबवला होता व त्याचबरोबर आपल्या विप्राज फाट्यावरती जी शिवसेनापती उमाई दाभडे यांची कमान आहे अशा 2 विषयांची मागणी लोहगड विसापूर विकास मंचाने 10,000 लोकांच्या सहाय्याचं निवेदन घेऊन नगरपालिकेत दिले होते. पण त्याच वेळेस शिवशंभू स्मारक समिती म्हणले आपण तळेगावात एकच शिवस्मारक असावं आणि त्यासाठीच तुम्ही इथला विषय सोडा. तर आम्ही त्या ठिकाणी ताबडतोब तो विषय थांबवला, कारण आम्हाला तो मुद्दा पडला की गावात एकच स्मारक असणं अतिशय चांगला विषय होईल. परंतु थोडासा या विषयाला वेळ जरी गेला असेल, पण आज ज्या पद्धतीने भव्य दिव्य झालं या गोष्टीचा मंचाला अतिशय आनंद आहे. व या ठिकाणी या शिवशंभू स्मारकापाशी तमाम मावळवासी सर्व एकत्र येतील व शिवकार्याची संकल्पना या ठिकाणी घेऊन भव्य दिव्य काम उभं करतील अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो व आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. खऱ्या अर्थाने तळेगावकरांना आपण एक जे छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचं एक शिल्प आपण तयार केलेलं आहे, तर आपलं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. नक्की काय सांगाल? काय ओळख आहे आपली? 10 ऑगस्टला आमदार साहेबांनी आम्हाला इकडे बोलवलं होतं आणि त्यांची संकल्पना होती की हे स्मारक आपल्या भूमिपूजन नगर परिषदच्या बिल्डिंगच्या बरोबरच असावं, म्हणून त्यांनी आम्हाला हे काम सोपवले गेलं. ग्रीनलँड आमची कंपनी आहे, बानेरला आमचं ऑफिस आहे. मग आम्ही तो संकल्प घेतला की आम्ही त्यांना हे 2 महिन्याच्या आत हे करून देईल. बरोबर 64 दिवसात आम्ही जो काही सुशोभीकरणाचा जो काही हा संकल्प म्हणजे प्रकल्प आहे तो आम्ही 64 दिवसात पूर्ण केलेला आहे. त्याचाही आम्हाला एक आमच्या कंपनीमध्ये मानाचा तुरा आम्हालाही रोवता आला आणि अध्यक्ष साहेबांनी आणि बाकी मंडळींनी आणि विशेषतः आमदार साहेबांनी जो आमच्यावर विश्वास टाकला त्याच्यावरती आम्ही पूर्ण सार्थक ठरलो. त्याचा आम्हाला पूर्ण अभिमान आहे. आजच्या या लोकार्पण सोहळ्यासाठी ग्रीनलँड ग्रुपतर्फे हार्दिक शुभेच्छा. तळेगावकरांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. सर नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगा. काय सांगाल आपण? संतोष बारकू शेलार, राहणार तळेगाव. बरं. मला प्रथमतः ना संतोष भाऊ भेगडे पाटलांचं आभार व्यक्त करायचे की त्यांच्यामुळे किंवा त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि माझ्यासारख्याला भरपूर अभिमान झाला आहे. मला बोलताही येत नाही एवढं मी आज हे, कारण माझी भरपूर वर्षापासून इच्छा होती. मी भाऊंसंग भरपूर काम केलेलं आहे आणि मला आत्ता आनंद खूप झालेला आहे. मला बोलता येत नाही, कारण
माझी इच्छा होती माझ्या पोरांना किंवा माझ्या पुढच्या पिढीला एक तळेगावात असं काहीतरी हो शिवशंभूसारखं हो. मला आत्ता पण अभिमान गर्व वाटतोय. त्यामुळे मी भाऊंचे खूप हे करतो. माझ्या मनातली इच्छा होती की एक काहीतरी व्हावं, ती पूर्ण केली भाऊंमुळे झाली. मला अभिमान आहे. मग सगळ्यांनी 3 वाजता इथे यावं ही इच्छा व्यक्त. नक्कीच.